जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. मी जर आता रथ काढून सुसाट वेगानं पांडवांच्या मागं वनवासात जाऊन त्यांची माफी मागितली तर सर्व काही ठीक होईल का रे? ते परत येतील का रे? असा प्रश्न अंगराज कर्णानं अश्वत्थामाला केला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. पांडव विष्णू याग यज्ञानंतर परत निघून गेले. धूताच्या अराजकीय राजकारणात ते पूर्णपणे अडकलेत. इंद्रप्रस्थापासून तर राजवैभवापर्यंत सगळं त्यांना त्यागावं लागलं होतं. ज्येष्ठ बंधूने धूतात सर्व काही हरल्यानंतरही तो जसं म्हणेल तसंच होणार होतं. माता कुंतीचंही तेच म्हणणं होतं. पांडव वनवासात निघून गेले, पण द्रौपदीला आपण वाचवू शकलो नाही. राजभवनात तिच्यावर होत असलेला अत्याचार थांबवू शकलो नाही. याची प्रचंड खंत कर्णाला अजूनही होत होती. तो मौन उभा होता. अश्वत्थाम्यापुढं कुणीही काहीही चर्चा करत नव्हतं. कर्णानं कितीही प्रयत्न केला तरी सत्य परिस्थिती हीच होती. काहीही बदलणं शक्य नव्हतं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी धैर्यानं उभं ठाकणं इतकंच काय ते आता उरलं होतं. पण विचारांच्या या दलदलातून कसं बाहेर पडावं हा एक मोठा प्रश्न होता. आणि उत्तर होतं ते मद्याच्या चषकात किंवा नर्तिकांच्या पदन्यासात. पण कर्ण आणि सोमरस, आता तो मद्यपान करणार की काय? असंख्य वादाच्या भोवरात गुरफटत असताना त्यानं प्रभंजनाला निरोप पाठवला. अर्थातच दुर्योधनामुळं कर्णावरही त्याचा जीव होता. प्रभंजन दारातून आत आला. कर्ण प्रभंजनाकडे पाठमोरा उभा होता. डोळ्यातील भाव त्याला दिसू नये, मनातील खळबळ त्याला दिसू नये. कदाचित हा उद्देश असावा त्यामागचा. प्रभंजना, मला सोमरस कक्षात आणून दे, कर्ण आदेशाच्या सुरात म्हणाला. त्यावर प्रभंजन काहीच बोलला नाही. कर्ण पाठमोरा उभा असल्यामुळं कदाचित त्याला वाटलं की प्रभंजन आदेशपूर्तीसाठी निघून गेला असावं. पण ठार चूक. प्रभंजन तसाच तिथंच उभा होता. कर्ण मागे वळला. एक कटाक्ष टाकत क्रोधानं त्याला म्हणाला, तुला ऐकायला येतंय का मी काय म्हणतोय ते? यावर प्रभंजन म्हणाला, अंगराज, माफी असावी, पण आपण आणि सोमरस पचनी पडत नाहीये. त्यावर कर्ण रागानं म्हणाला, दासाने फक्त तेच करावं जे त्याला सांगितलं गेलंय. विनाकारण नको तिथं आपलं मत व्यक्त करू नये. त्यावर प्रभंजन निमूटपणे तिथून निघून गेला. काही वेळात एक दासी सोमरस घेऊन आली. त्यावर कर्ण चिडून तिला म्हणाला, जा त्या प्रभंजनाला आत पाठवून दे. प्रभंजन आला. कर्ण आदेश सोडत त्याला म्हणाला, तुझ्या नावापेक्षाही मोठा प्रभंजन माझ्या डोक्यात आहे. तो सोमरस त्या चषकात ओत. थरथरत्या हातानं कर्णानं चषक ओठी लावला. तोच एक आर्त हाक त्याला ऐकायला आली, अंगराज. त्या सरशी हातातून सोमरसाचा चषक खाली पडला आणि सर्वत्र त्या दवाचा सुवास पसरला. पण प्रभंजनानं परिस्थिती समजत अत्तराची कुपी लगेच तिथं उपडी केली. सोमरसाचा वास कुठल्या कुठं पळून गेला. राजभवनाच्या बाहेर संजय काका आले होते. संजय काका दिसताच कर्ण भुसकाळात पडला. संजय काका आत आले. कर्ण उभा झाला. त्यांची धुली त्यानं मस्तकी केली आणि त्यांना विचारलं, काका, तुम्ही इथं कसे? त्यावर कडक आवाजात संजय काका म्हणाले, तू कोणासाठी आजही जरी अंगराज असला तरी माझ्यासाठी तू अधिरथ पुत्र कर्णच आहेस. विसरला की काय? त्यावर कर्ण मान खाली घालत म्हणाला, नाही काका, तसं काही नाही, पण तुम्ही येण्याचं अगत्य कळवलं नाही. त्यावर संजय काका म्हणाले, जसं काही गोष्टी न सांगता येतात तशीच आणखी एक गोष्ट जी न सांगता हस्तिनापुरात आली आहे. त्यावर कर्णाला कळेच ना की काय झालंय. संजय काका म्हणाले, दुर्वास ऋषी परत एकदा हस्तिनापुरात आलेत. पण कर्णाला या गोष्टीने काही खूप अचंबा नाही वाटला, कारण बरेच ऋषीमुनी नेहमी हस्तिनापुरात येत जात असायचे. त्यावर कर्ण म्हणाला, त्यात इतकं घाबरण्यासारखं काय?
तर संजय काका म्हणाले, दुर्वास ऋषीचं हस्तिनापुरात असणं एका प्रकारे बघायला झालं तर फक्त आणि फक्त कल्याण, आणि दुसऱ्या प्रकारे बघायला गेलं तर फक्त आणि फक्त विनाश. महारथी कर्ण.